नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. आणि मी आता आलो आहे गावी. तुम्हाला सर्वांना माहीतच आहे, आता शिमग्याचे दिवस आहेत आणि मी आजच गावी आलो आहे आणि मला थोडंसं लेट झालं आहे. आत्ताच आलो आहे आणि आता वाजलेत जवळजवळ 6 वाजले संध्याकाळचे. सकाळी मी बसलो होतो ट्रेनला, माझी गाडीसुद्धा लेट झाली आणि मी आता घरी पोचलो आहे. आणि आज आहे 13शी, म्हणजे आपला माळ तुटणार आहे आणि आमच्या गावामध्येच आहे. सर्व गावातली मंडळी सर्व जाणार आहेत, ते माळ घेऊन येणार आणि आपल्या सानावरती घेऊन येणार आहेत. आणि आज पूर्ण रात्रभर म्हणजे जागरण होणारच आहे. आपला माळ उभा केला जाणार आहे, सर्व मंडळी एकत्र येऊन, आपला पूर्ण गाव एकत्र येऊन. आणि त्याचबरोबर आपला देव जे आपले आहेत ते सुद्धा आज पालखीत जाऊन बसणार आहेत. त्यांचीसुद्धा आपण याला तयारी या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहेत, कशा पद्धतीने आपले देवबाप्पा बसवले जातात पालखीमध्ये, त्यांचे मॅनेजमेंट कशी असते, कशा पद्धतीने बसवले जातात. आणि एका साईडला आपला माळसुद्धा उभा केला जाणार आहे, तो सुद्धा आपण या बघणार आहात कशा पद्धतीने उभा केला जातो तो. आणि मी आता व्हिडिओ चालू करतो आहे. मला या व्लॉगमध्ये सर्व माळ तोडताना वगैरे या गोष्टी दाखवता येणार नाहीत, कारण मला लेट झालं आहे आणि मी आता चाललो आहे तिकडे. माळ घेऊनसुद्धा यायला लागले तिकडून आणि अर्ध्यातूनच स्टार्ट करणार आहे व्हिडिओ मी. आणि मी आता निघालो आहे तिकडं. आता मी घरी आहे, फ्रेश वगैरे झालो आहे, आता मी निघतो जस्ट. ओके, चला तर मग आपण चालू करूया आणि लवकरात लवकर मी तिकडे पोहोचतो आणि व्हिडिओ स्टार्ट करतो.
हा? हा? फायनली आपला माड उभा झाला आहे एकदम व्यवस्थित पद्धतीने. आणि आता आपण इकडे बघू शकतो की जे आपण दोरी बांधल्या होत्या, शेडे ज्याला बोलतात आपण कोकणी भाषेमध्ये, की व्यवस्थित माड उभा राहण्यासाठी, तर ते आता सोडण्यासाठी तिथे वरती एक जण आपल्या चढलेत आणि हे जे शेडे आहेत ते आता ते सोडले जाणार आहेत वरतून. आणि मी केवढा मोठा माड आहे आपण इथं बघू शकतो. मी 2 साईडला इमेजेससुद्धा दाखवले आहेत की केवढा मोठा होता माड आपला. आणि दरवर्षी असेच मोठेच माड असतात आणि त्यासाठी पूर्ण गावसुद्धा आपला एकत्र असतो आणि पूर्ण गावाच्या पद्धतीने आपण तो व्यवस्थितरित्या उभा करत असतो दरवर्षी. आता इथे शेडेसुद्धा सोडून घेतील. मी इथे तुम्हाला दाखवतो. एक साईडला आपला तिकडे माडसुद्धा उभा केला जातो आहे सर्व गावकरी एकत्र येऊन. आणि दुसऱ्या साईडला आपली इकडे देवाची जी रूपं आहेत ती आपण आता इथे पालखीमध्ये लावत आहेत सर्वजण. म्हणजे लावूनच झालेत, ऑलमोस्ट पूर्ण रेडी झाले आणि देव आपल्या पालखीत बसवलेले आहेत. इथे आपण बघू शकतो मस्तपैकी त्यांना साडी वगैरे लावून, त्यांना हार वगैरे घालून, पालखीचीसुद्धा चांगल्या पद्धतीने तोरण वगैरे लावून सजावट आपण केले. इथे गोंड्यांचे हार वगैरे आपण घातलेत देवांना. म्हणजे दोन्ही साईडला हे चालू आहे. इकडे पालखीसुद्धा सजवली जाते आणि दुसऱ्या साईडला आपला तिकडे माडसुद्धा उभा केला जातो आहे. तर अशा पद्धतीने आपण हे सर्व सजावट केले. आमच्या केदारलिंग, वाघजाई, चवाटकरीण, सोंबा अशा आमच्या देवांची नावं आहेत आणि आपण त्यांना पालखीमध्ये सध्या बसवलेलं आहे. आणि पूर्ण पालखीसुद्धा आपली रेडी झाली आणि आता तिकडे आपला माड उभा झाला की आपण पालखीसुद्धा बाहेर घेऊन जाणार आहेत. तिथे 5 राऊंड वगैरे मारणार आणि त्यानंतर आपण पालखी नाचवणारसुद्धा आहेत.
अशा पद्धतीने काहीसं आम्ही पूर्ण पालखी रेडी केले देवबापाची. तर अशा पद्धतीनं हा आपला ब्लॉग होता. यामध्ये आपण तेरशी कशा पद्धतीनं केली जाते हे आपण बघितलं. मोठा माड आणला जातो, आमच्या गावामध्येच होता, इथं जवळच बौद्धवाडी आहे तिथे होता. तर तिथून आपण हा माड आणला होता. सर्व गावातील सर्व गावकरी एकत्र येऊन हा आपण बघितलं किती मोठा माड होता, तो आपण इथे घेऊन आलो सानेवरती. तो नाचवत वगैरे आणत जातात, तर त्याची पूजा वगैरे केली जाते तोडण्याच्या अगोदर. आणि त्यानंतर तो आपण सानेवर आणला. सानेवर आणल्यानंतर आपण तो कशा पद्धतीने उभा केला जातो ते सुद्धा आपण बघितलं. किती गर्दी असते या सणासाठी. सर्व मुंबईकर वगैरे जात असतात, प्रत्येकजण आपापल्या घरी. आणि खूप महत्त्वाचा सण आहे आपला कोकणकरांसाठी. आणि एक पद्धतीमध्ये एक साईडला माड उभा होत असतो आणि दुसऱ्या साईडला सानेवरती आपले देवाची जी रूपं आहेत पालखीमध्ये तीसुद्धा लावली जात असतात. देवसुद्धा पालखीत जाऊन बसत असतात. तर ते पण कशा पद्धतीने आपण आमचे देव आम्ही पालखीमध्ये लावले ते सुद्धा आपण बघितलं या व्हिडिओमध्ये.
आणि माडोबा झाल्यानंतर आपण त्याच्या वाटल्या 5 फेऱ्या वगैरे मारून घेतल्या. त्यानंतर पालखीसुद्धा आपण बाहेर आणून 5 फेऱ्या मारून त्यानंतर पालखी पण नाचवली. पालखी कशा पद्धतीने नाचवतात, त्यामध्ये किती गर्दी असते ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये एकदम बघितलं आहे. आणि हा तेरशीचा ब्लॉग होता आणि आपण आता हा इथे थांबवणार आहेत आणि भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये उद्या. आज आमची जवळजवळ आता रात्रीचे 12 वाजलेत आणि जागरणसुद्धा झालं आहे. माडोबा करेनंतर 12 वाजले आणि आता उद्या सकाळी सुद्धा आमच्या सानेवरती कार्यक्रम आहेत. पूर्ण रात्रभर उद्या जागरण असणार आहे, पूर्ण जत्रा असणार आहे रात्रीची. त्यानंतर तिथे नमनाचा कार्यक्रम असणार आहे. आमच्याच गावातील नमन असतं पड्यालवाडीतलं आणि दरवर्षी त्यांचीच प्रथा आहे की तेच तिथं ते नमन करत असतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही तेच करणार आहेत आणि पूर्ण रात्रभर असते आमची जत्रा होणार आहे. आणि सकाळी पहाटे 5:30 वाजता आमचा तो मोठा होम लागणार आहे. मोठा होम लागणार, नंतर पालखी नाचणार, त्यानंतर पालखी माहेरी जाणार. तर ह्या सर्व गोष्टी आहेत तर त्या आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघू. तर आता आपण इकडेच थांबतोय. ओके, धन्यवाद.